तर आरक्षणावर अनेक प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। आम्ही कुणाची भाकरी खाल्ली नाही, आमच्या हक्काचा आम्ही मागतोय। मी जातीयवादी नाही, मी मराठ्यांच्या मागे कणखरपणे उभा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। ओबीसींचं आरक्षण जाऊ नये आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका। आरक्षण प्रश्नावर सामंजस्यातून मार्ग निघेल, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जातीय जनगणना करून सर्वांना आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी। तर मी जातपात मानत नाही, मात्र 1994 साली मराठ्यांना डावलून माळी धनगर समाजाला आरक्षण दिल्याचाही उल्लेख। ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं, पंकजा मुंडेंना पाडण्याचं काम काही लोकांनी केलं, उपोषणकर्ते वाघमारेंचं विधान। ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंच्या अल्टिमेटमकडे आम्ही संवेदनशीलपणे पाहतो। दोन समाजात तणाव निर्माण होणार नाही हा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ओबीसी आंदोलनाबाबत उशिरा का होईना सरकारला जाग आली, कुणबी नोंदींबाबत संवेदनशील सरकारनं चर्चा केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। परमेश्वर त्यांना सुखी ठेव, हात जोडत जरांगेंच्या टीकेला उत्तर न देता भुजबळांची प्रतिक्रिया। जरांगेंची तब्येत खराब झालेली आहे जरांगेंची राज्यातील पेशवाई विचाराचं सरकार परास्त करणं हा महाविकास आघाडीचा उद्देश, काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वक्तव्य। सगळ्यांचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातलं हे पेशवाई आणणार विचाराचं जे सरकार आहे, एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजप, देवेंद्र फडणवीस, या सरकारला परास्त करणं। मराठवाड्यात 9 महिन्यांमध्ये तब्बल 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, मराठा समाजाच्या सापडलेल्या 45,431 कुणबी नोंदींद्वारे प्रमाणपत्र दिले, विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती।